हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण नवीन रेसिपी दाबडा भजीची रेसिपी। नॉर्मल भजीपेक्षा ही भजी जरा वेगळी आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ही आहे गुजरातची फेमस रेसिपी दाबडा भजी। स्वादिष्ट अशी रेसिपी आहे, तुम्हाला कळलं असेल आपल्या भजीची रेसिपी जरा वेगळी आहे। तर वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 2 चमचे बेसन टाकायचं आहे। याला खमंग स्मेल सुटोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपण याला म्हणू शकतो दाबेलीचे मेल व्हर्जन दाबडा भजी। गुजरातची फेमस रेसिपी आहे। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। काही नवीन खाल्ल्या गेलं पाहिजे आणि केल्या गेलं पाहिजे। जरा थोडीशी किचकट रेसिपी आहे पण खायला खूप स्वादिष्ट आहे। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खमंग आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजल्या गेलं की प्लेटमध्ये आपण थंड करायला ठेवणार आहे। तोवर घ्यायचे आहे 2 बटाटे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून आपल्याला त्याला खिसून घ्यायचं आहे। पण आपल्याला चिप्सपेक्षा थोडंसं जाडं चकत्या पाडून घ्यायच्या आहे बटाट्याच्या। मी तुम्हाला दाखवते पुढे। आता चकत्या झाला आहे पाडून, आता आपण लगेच त्याला पाण्यामध्ये टाकणार आहे, नंतर हे चकत्या जे आहे ते लाल होऊ शकतात। आता आपल्या बटाट्याचे स्लाइस तयार झालेला आहे बघा। एवढा आपल्याला थिकनेस पाहिजे आहे। आता आपल्याला करायला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे आवश्यक तेवढं। त्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे थोडं थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे आणि आवश्यक तेवढं पाणी टाकून म्हणजे थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला मस्त मिक्स करायचं आहे। एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। सर्व प्रोसिजर मी तुम्हाला स्टेप वाईज दाखवणार आहे, तर स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ आरामात बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे। बॅटर तयार आपल्याला झाकून ठेवून त्याला थोडंसं रेसा ठेवणार आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या कळ्या, अर्धा चमचा धने, तीळ, सोप, मिरी, लवंग, जिरे, तिखट, चवीनुसार मीठ, धनापूड, चाट मसाला आणि थोडंसं हिंग घेणार आहे। आता हे सर्व सामग्री आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे। तयार झालेले हे जे मसाला आहे तो आपल्याला बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे। बेसन पूर्ण गार झालेला आहे। आता आपल्याला इझिली हात लावू शकतो। आता त्यामध्ये आपल्याला तो मसाला जो तयार केला आहे तो टाकायचा आहे आणि मस्तपैकी फ्रेश कोथिंबीर छान धुवून स्वच्छ करून त्याला मस्त बारीक कट करून छान आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला छान असं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं माहिती का, बटाट्याचा स्लाइस जे आहे तो घ्यायचा आहे। मधोमध आपल्याला हे सारण तयार केलं आहे ते लावायचं आहे बघा, दाबून छान लावला गेला की दुसरी स्लाइस त्यावर ठेवून त्याला अशा हाताने दाबून घ्यायचं। मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून बटाटा तयार करून घ्यायचा आहे बघा। आता परत मी तुम्हाला एक दुसरं करून दाखवते। मधोमध आपल्याला सारण भरायचं आहे दाबून दुसरी स्लाइस ठेवून त्याला पॅक करायचं आहे घट्ट बघा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने त्याला घट्ट करून घ्या। अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे बटाटे स्लाइस तयार करून घेतले होते। इकडे मी तेल गरम करायला ठेवले। तेल गरम होईपर्यंत आपले बटाट्याचे स्लाइस तयार झाले होते आणि आता मस्तपैकी बेसन जे आहे ते छान फुललं होतं। त्यामध्ये आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा आहे, मिक्स करायचं आहे। जे आपण बटाट्याचे स्लाइस तयार केले होते ते बेसनामध्ये डीप करायचे आहे। डीप केलेले बटाटे स्लाइस आपल्याला तेलामध्ये टाकून छान मंद आचेवर आलटून पालटून ही भजी तळून घ्यायची आहे। मस्त रेसिपी होती की नाही, करायला खूप मज्जा येते आणि खायला तर त्याच्यापेक्षा जास्त मज्जा येते। एकदा तुम्ही दाबडा भजीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मस्त स्वादिष्ट अशी भजी तयार होतात। नॉर्मल भजीपेक्षा ही भजीची रेसिपी करायला पण वेगळी आहे आणि खायला त्यापेक्षा जास्त वेगळी आहे। आपण नेहमी बटाट्याची भजी खाल्ली असेल, तुम्ही या पद्धतीचे बटाट्याची भजी नक्कीच खाल्ले नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आलटून पालटून त्याला छान मस्त खमंग आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा। किती छान अशी भजी फुलली आपली। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण एखाद्या नेटमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे जे उरलेलं तेल असेल, एक्स्ट्रा तेल असेल ते झिरपून जाते। अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे दाबडा भजी मी तळून घेतले होते आणि गरमागरम भजी आपल्याला मिरची बरोबर, आपल्या आवडत्या सॉस बरोबर आणि मिरचीच्या भज्याबरोबर सर्व करायचे आहे। तुम्हाला आजची नवीन रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।